हां विद्यार्थी मित्र, आता बघा या ठिकाणी आपला तासिका क्रमांक आता चौथा तास चालू आहे आपला, बरोबर आहे. कशामधले? रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन या धड्यामधलं चौथा तास चालू आहे. चौथ्या तासामध्ये आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन जे आपण भाग आहे वर, हे बघा, हे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये आपण काय बघितलं? ब्रीदिंग आपण बघितलेले आहे, ए भाग बघितला. आता बी आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन, बरोबर आहे. एक्सटर्नल म्हणजे बाह्य बाजूने. आता इथं हे सगळं, आता हा भाग इथं एक्सटर्नल रेस्पिरेशन, हा भाग इथे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, आता मी ते वाचतो तुम्हाला, आणि वाचल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते भाग कसे आहेत तरी हे या ठिकाणी थोडंसं दाखवतो तुम्हाला. हे बघा, एक्सटर्नल रेस्पिरेशन ऑब्लिक एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द ॲल्युलार लेवल. आता ॲल्युलार लेवल हे काय आहे आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस हे काय आहे आपल्याला माहीत आहे. गॅसेसची एक्सचेंज होते, आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, बरोबर आहे. आणि आपल्या ॲल्युलायमध्ये या ठिकाणी काय, आपण घेतल्यानंतर आपण नाकाद्वारे आपण आपल्या श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसामध्ये, लक्षात आलं, फुफ्फुसामध्ये त्या ठिकाणी काय असते, एअर सॅक असतात, बरोबर आहे. हवेची पोकळी ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, ॲल्युलाय, बरोबर आहे. तो भाग हवेच्या बुडबुडांनी भरलेला भाग. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी इथे डिटेल हा भाग इथे तुम्हाला सांगण्याच्या अगोदर इथे एक आकृती आहे. ही आकृती कसं आहे बघा, एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ॲल्युलस अँड कॅपिलरी. आता ॲल्युलसचा भाग कोणता आहे हे बघा इथं दिलेलं आहे. इथं बघा, हे ॲल्युलसचा भाग आहे कोणता, हा भाग आहे. हा भाग म्हणजे कोणता आला, इथून आहे बघा, हे हा मधला भाग, पूर्ण मधला असणारा पांढरा जो आहे ना तो, त्याला ॲल्युलस म्हणजे. त्याच्याद्वारे काय होतं बघा या ठिकाणी, त्या ह्याच्यामध्ये वरून ऑक्सिजन आलेलं आहे, बरोबर, आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असलेलं बघा आहे का. म्हणजे आपण नाकाद्वारे ऑक्सिजन घेत असताना ह्या ॲल्युलमध्ये जातं, आणि नंतर कार्बन डायऑक्साईड तिकडून वापरून आलेलं या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड काय होतं, इथे ॲल्युलायमधून बाहेर पडतं आणि ते फुफ्फुसात येतं, आणि फुफ्फुसातून आपल्या नाकपुड्याद्वारे आपण नाकातून बाहेर सोडतो, बरोबर आहे. हे इथपर्यंत हा भाग इथे लक्षात ठेवावा. चला, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, आता बघा इथून या ठिकाणी काय सांगतो, हे बघा, हे हा भाग आहे, हा हवेचा स्पेस आहे, हा भाग लक्षात आला का, म्हणतो पुन्हा आणखी दाखवलं मी. आणि ही रक्तवाहिनी आहे, हे बघा इथून हे आहे का, हे त्याला आपण काय म्हणलेलं या ठिकाणी, हे बघा कॅपिलरी. कॅपिलरी ही शब्द लक्षात घ्या, कुठं आहे, ही पूर्ण कॅपिलरी आहे. ही एक नलिका अतिशय बारीक असते, अतिशय आपल्या केसापेक्षाही बारीक, लक्षात आलं. आणि त्या कॅपिलरीमध्ये ब्लड फ्रॉम दी पल्मनरी आर्टरी, ब्लड फ्रॉम दी पल्मनरी आर्टरीकडून रक्त त्याच्यामध्ये येतं, लक्षात आलं. फुफ्फुसामध्ये असा त्याचा अर्थ आहे, राईट. आता हा फुफ्फुस नाही, फुफ्फुसाचा आतला भाग आहे छोटासा, हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, हे ब्लड फ्रॉम द पल्मनरी आर्टरी, त्याच्यातून ह्याच्यामध्ये येतं, हे कॅपिलरीमध्ये येतं आहे. नंतर आता बघा या ठिकाणी, हां आता हे आलं. आता त्याच्यानंतर आता बघा, हे तुम्हाला दाखवत असताना प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सांगतो. कॅपिलरी, इथे हा भाग कॅपिलरीचा आहे, हे तुम्हाला अगोदरच मी कल्पना दिलेली आहे. हा भाग, ही कॅपिलरी आहे, ही खूप बारीक आहे. त्याच्यानंतर आता इथं हा मॅग्निफिकेशन करा, ह्याला मोठं करा या ठिकाणी, हे बघा असं, बरोबर आहे. आता नंतर कोणता आहे, ॲल्युलार मेम्ब्रेन,
ॲल्युलार मेम्ब्रेन कोणता आहे बघा या ठिकाणी, हा मेम्ब्रेन, हे बघा ही मेम्ब्रेन आहे बघा, मी इथं दाखवतो तुम्हाला, हे बघा ही आहे का ही मेम्ब्रेन, हे बघा ॲल्युलार मेम्ब्रेन आहे, हे ॲल्युलार मेम्ब्रेन आहे. आणि त्याच्यानंतर आता थोडंसं हे एक मिनिट, लाईट गेलेली आहे, आता लाईट आपली येईल, प्रकाश होईल, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, थोडक्यात होऊन जाईल आपल्याला. त्याच्यानंतर आता बघा पुढे रेस्पिरेटरी मेम्ब्रेन आहे. आता रेस्पिरेटरी मेम्ब्रेन कोणता आहे, हे दोन्ही भाग आहेत, ही मेम्ब्रेन आणि ही मेम्ब्रेन, दोन्ही मेम्ब्रेन आहेत, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा सरफेस फ्लुइड, लक्षात आलं का म्हणतो, हे सरफेस फ्लुइड, हे ॲल्युला जे आहे ना त्याच्या पृष्ठभागावर हा असलेला सरफेस फ्लुइड आहे, राईट, ओके. चला, हे सरफेस फ्लुइड आहे. त्याच्यानंतर आता बघा, आता इथे बघा या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला हे सगळं, हे 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 बघा या ठिकाणी, आणि इथं काय आहे, ऑक्सिजन डिफ्युजेस इनटू रेड ब्लड सेल. आता रेड ब्लड सेल कोणत्या आहेत, हे काही तांबड्या पेशी, हे काही ह्या तांबड्या पेशी, हे काही रेड ब्लड सेल, हे काही आहेत ना, हे काही रेड ब्लड सेल, याला तांबड्या पेशी आपण म्हणतो, राईट. हे बघा आहे का, म्हणून काय इथं काय शब्द आला, ऑक्सिजन डिफ्यूज इनटू रेड ब्लड सेल, हे काही ऑक्सिजन इथून आलेलं आहे, आलं का वरून, नाकाद्वारे आपण फुफ्फुसात घेतो, फुफ्फुसातून ॲल्युलामध्ये येतो, ॲल्युलामधून या ठिकाणी कुठं जातो, ते RBC मध्ये जातं या ठिकाणी. हे सगळे RBCच्या पेशी आहेत, ती निळ्या दिसणारे आहेत तर, ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी, हां इथं बघा या ठिकाणी, आता काय, कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज इनटू ॲल्युली. आता कार्बन डायऑक्साईड काय आलेलं, हे ऑक्सिजन आपल्याला बघा लक्षात घ्या, मी दाखवतो ते, नाकाद्वारे हे ऑक्सिजन कुठे येतं, आपल्या श्वासनलिकेमधून फुफ्फुसामध्ये, फुफ्फुसातून हे ॲल्युलीमध्ये, बरोबर आहे. आणि हे आल्यानंतर आपण नंतर हे ह्याच्यामध्ये RBC मधून हे रक्त काय होतं त्या ठिकाणी, RBC मध्ये हे ऑक्सिजन काय होतं, ओढलं जातं, आणि RBC मध्ये हिमोग्लोबिन असल्यामुळं हे काय करतात, ऑक्सिजनला ओढून घेतात, आणि हे रक्त कुठे पोहोचवतात, हे कुठं पोहोचवतात, शरीराच्या वेगवेगळ्या टिश्यूपर्यंत. आणि टिश्यूनी वापर केल्यानंतर बघा ह्या रक्तवाहिन्या इथं आहेत बघा या ठिकाणी, टिश्यूनी वापर केल्यानंतर ह्या रक्तवाहिन्या, सॉरी ही 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 कॅपिलरी आहे, आणि ह्याच्यामध्ये RBC सेल्स आहेत, ह्या काही, हे कार्बन डायऑक्साईडला घेऊन येतात, आणि कार्बन डायऑक्साईड इथं घेऊन आल्यानंतर हे नंतर कॅपिलरीमधून या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड कुठं होतं, ॲल्युलीमध्ये येतो, आणि ॲल्युलीमधून नंतर कार्बन डायऑक्साईड कुठे बाहेर टाकून दिला जातो. लक्षात आलं ही प्रोसेस, बरोबर आहे, कारण ही आकृती समजणं अत्यंत आवश्यक आपल्याला, राईट. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, आता नंतरचे मुद्दे कोणते त्या ठिकाणी, आता ब्लड गोज टू पल्मनरी व्हेन. आता हे रक्त जे आहे ना, ब्लड गोज टू पल्मनरी व्हेन, हे रक्त कुठं जातं, पल्मनरी व्हेन, ब्लड गोज टू पल्मनरी व्हेन कडे जातं. लक्षात आलं का म्हणतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. हे पल्मनरी व्हेन कुठे जातात, हृदयामध्ये घेऊन जातात, आणि हृदयाकडून नंतर शुद्ध म्हणजे त्या ठिकाणी रक्त त्या ठिकाणी कुणीकडे घेतला जातो, हे आवर्टाद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या सेलपर्यंत. हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हा कन्फ्यूज टाळायचं बरं का, लक्षात घ्या. खरं तर हे जे व्हेन्स आहेत ना, व्हेन आणि आर्टरी, खरं तर व्हेन हे काय आहे, याचा अर्थ असा या ठिकाणी, आता ते पुढे येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला, हे बरोबर आहे, म्हणजे आर्टरी म्हणजे शुद्ध रक्त वाहून घेऊन येणाऱ्या रक्तवाहिन्या, आणि व्हेन म्हणजे अशुद्ध रक्त वाहून घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्या. मात्र हे पल्मनरी व्हेन हे काय करतात या ठिकाणी, हे पल्मनरी व्हेन मात्र
काय करतात त्या ठिकाणी, हे पल्मनरी व्हेन हे रक्त घेऊन जातात. कुठं घेऊन जातात त्या ठिकाणी, कुठं घेऊन जातात, हे रक्त घेऊन जातात कुठे, फुफ्फुस हृदयाकडे. लक्षात आलं का, म्हणतो हृदयाकडे घेऊन जातात, राईट. आणि हृदयाकडून आरटी रक्त घेऊन येतात आणि तिथून रक्ताचं काय होतं त्या ठिकाणी पासिंग होत असते. लक्षात आलं का, म्हणतो डायरेक्ट जात हृदयाकडे येतं. हृदयाकडून शुद्ध आणि अशुद्ध रक्त हे वाहत असतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला आता बघा या ठिकाणी आपण पुढे या ठिकाणी आता भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता मी हे पूर्ण वाचतो ते तुम्ही या ठिकाणी बारकाईने बघा. इथून वाचतो. एक्सटर्नल रेस्पिरेशन और एक्सचेंज ऑफ द गॅसेस ॲट द ॲल्युलार लेवल. ॲल्युलारचा अर्थ सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी, बरोबर. तीमध्ये असणारं जे जाणारं कोणतं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड इकडून तिकडून जाणारं ते स्पेस मधलं रिकामी. चला पुढे. An allulus consists of a layer of simple squamous epithelium resting on a basement membrane. आकृतीमध्ये बेसमेंट मेम्ब्रेन कुठं तर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, बरोबर. स्क्वॅमस एपिथेलियल सेल, ज्यामध्ये जे काही सेल्स आहेत त्याला स्क्वॅमस एपिथेलियल सेल्स असं म्हणतात. ओके. इट इज इंटिमेटली असोसिएटेड विथ, बघा, इट इज इंटिमेटली असोसिएटेड विथ डेन्स नेटवर्क कॅपिलरी. बघा, इंटिमेटली म्हणजे काय, चिकटलेले असतात. कोणाला, असोसिएटेड विथ डेन्स म्हणजे घन, दाट जाळे असल्यासारखे रक्तवाहिन्यांचे जाळे असतात, बरोबर. कॅपिलरी त्याला चिकटलेले असतात असा त्याचा अर्थ. ओके. इंटिमेट म्हणजे त्याला चिटकून राहणार आहे, बरोबर, असा त्याचा अर्थ. काय चिटकून राहायचं त्या ठिकाणी, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. आकृतीमध्ये बघा, बरोबर आहे ते. चला पुढे. द कॅपिलरी वॉल, बघा, कॅपिलरी वॉल इज ऑल्सो मेड अप ऑफ सिंगल स्क्वॅमस एपिथेलियम रेस्टिंग ऑन ए थिन बेसमेंट मेम्ब्रेन. बघा या ठिकाणी काय म्हणतंय, द कॅपिलरी वॉल इज ऑल्सो मेड अप ऑफ सिम्पल, हे बघा कॅपिलरीची वॉल आहे का, कॅपिलरीची वॉल बघा, हो का, ही इकडे असणारी आहे ना ही वॉल, हां, भित्तिका, राईट. चला पुढे. बोथ द लेअर, इकडून आणि इकडून असलेली लेअर हॅव सिमिलर स्ट्रक्चर अँड आर थिन वॉल्ड. दोन्हीकडचे ही कॅपिलरची वॉल आहे बघा, इकडची वॉल आणि इकडची वॉल बघा, आकृतीमध्ये दाखवतो. ही वॉल आणि ही वॉल, बरोबर आहे. खरं तर ही वॉल, हां, दोन्ही सारखे असतात असा त्याचा अर्थ. ओके. आकृतीमध्ये बघत चला, आपल्याला सर्व गोष्टी स्पष्ट होत असतात. बोथ द लेअर हॅव सिमिलर स्ट्रक्चर अँड आर थिन वॉल्ड, फुल स्टॉप. टुगेदर दे मेक अप रेस्पिरेटरी मेम्ब्रेन थ्रू विच गॅसेस एक्सचेंज ऑकर. याच्याद्वारे, या मेम्ब्रेनद्वारे गॅसेसची अदलाबदल होते बिटवीन द ॲल्युलार एअर अँड द ब्लड, बरोबर. ह्या काही ॲल्युलार, हे ॲल्युलारची मेम्ब्रेन आहे का इथं बघा, आहे का ही मेम्ब्रेन, आणि नंतर ही रक्तवाहिन्याची मेम्ब्रेन हो काही इकडून आहे का हे, बरोबर. त्याच्यातून एक्सचेंज होत असतो असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. डिफ्युजन ऑफ gases will takes place from an area of higher partial pressure. आता तिकडे येणारा हायर जरी असेल तर पार्शियल म्हणजे थोडासा,
थोडासा प्रेशर असतो हायरमध्ये सुद्धा, टू एन एरिया ऑफ लोअर पार्शियल प्रेशर. लोअर म्हणजे खालच्या बाजूने असणारा, तिथे सुद्धा थोडा प्रेशर असतो. अंटिल द पार्शियल प्रेशर इन द टू रिजन रिचेस द इक्विलिब्रियम. रिचेस द इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम म्हणजे समतोल राखेपर्यंत त्या ठिकाणी काय होतो, पार्शियल प्रेशर राहतो थोडासा. द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ ब्लड एंटरिंग इन पल्मनरी कॅपिलरी, आकृतीमध्ये बघा, इज 45 mmHg. बरोबर आहे, mmHg. Hg म्हणजे मर्क्युरी, ते मोजणारं प्रेशर. वाईल द पार्शियल प्रेशर, बरोबर, ते प्रेशर मोजण्याचं युनिट आहे, बरोबर, ऑफ कार्बन डायऑक्साईड इन ॲल्युलर एअर इज 40 mmHg. ड्यू टू धिस, बघा याच्यामुळे प्रेशर 45 आणि 40 आहे, बरोबर आहे. ड्यू टू धिस डिफरन्सेस कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज फ्रॉम कॅपिलरी इन टू ॲल्युलस. मग याच्यामुळेच काय होतं, त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड तिथून फैलावतो, निघून जातो. फ्रॉम द कॅपिलरीतून निघून कुठून जातो, त्या ठिकाणी कुठून जातो, ॲल्युलसमध्ये येतं. इथं आकृतीमध्ये बघा, ही कॅपिलरी आहे का ही कॅपिलरी, ही कॅपिलरी आहे का ही कॅपिलरी, आहे का कॅपिलरी. आणि ह्याच्यातून कुठं काय ॲल्युलामध्ये गेलं, बरोबर, कार्बन डायऑक्साईड गेलं की नाही बघा इथं, राईट. चला पुढे. सिमिलरली अशाच पद्धतीने पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन ऑफ ब्लड इन पल्मनरी आर्टरी, तशाच पद्धतीचं कशामध्ये होतो, कशामध्ये थोडं प्रेशर, तशाच पद्धतीनं प्रेशर ऑक्सिजन कुठून मिळालं बघा या ठिकाणी. पल्मनरी कॅपिलरी इज 40 mmHg व्हाईल ॲल्युलर प्रेशर, ॲल्युलर ब्लड इज 104 mmHg millimeter Hg, full stop. Due to this differences ऑक्सिजन डिफ्युजन फ्रॉम ॲल्युल्यू टू कॅपिलरी. बघा ऑक्सिजनसुद्धा ॲल्युल्यूमधून त्या ठिकाणी कॅपिलरीतून ॲल्युल्याच्या कॅपिलरीमधून ऑक्सिजन डिफ्यूज होतो, डिफ्यूजन ॲल्युल्यामध्ये जातो असा, किंवा ॲल्युल्यामधून कॅपिलरीमध्ये जातो असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे. आता इथं दिले त्या ठिकाणी पल्मनरी व्हॅल्यूम्स अँड कॅपॅसिटीज, नॉर्मल व्हॅल्यूज, बरोबर आहे. लंग्स व्हॅल्यूम, आता लंग्समध्ये हे व्हॅल्यूम आहेत. आता बघा आता काय आहे तर ते टायडल व्हॅल्यूम, त्याला टी व्ही असं म्हणतात, बरोबर. टी व्ही म्हणजे टायडल, दुसरं काही नाही. चला. इट इज द व्हॅल्यूम ऑफ एअर इन्स्पायर और एक्सपायर ड्युरिंग नॉर्मल ब्रीदिंग. इट इज 500 ml. बघा हे काय आहे टायडल व्हॅल्यूममध्ये, इट इज अ व्हॅल्यूम ऑफ एअर इन्स्पायर और एक्सपायर. जर आपण हवा आत घेतली आणि बाहेर सोडून दिली त्यावेळेस नॉर्मल ब्रीथिंग जे होतं नॉर्मली, बरोबर आहे, मग ते किती असतं त्या ठिकाणी 500 mm मिलीमीटर, बरोबर आहे. असा त्याचा जे आपण नॉर्मली घेतो आणि सोडूनही सुद्धा देतो असा त्याचा अर्थ. ओके, आता बघा हे फिजिओलॉजीचा भाग आहे बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगतो हे फुफ्फुसामध्ये होणारी अभिक्रिया आहे, हे ॲक्टिव्हिटीज आहे. फिजिओलॉजीचा भाग तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे मी. फिजिओलॉजीचा भाग आपल्याला दाखवता येत नाही. हो का ही आकृती आहे, हो का या आकृतीमधून असं चाललं, ह्या आतल्या अभिक्रिया चालत असतात, बरोबर, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. हे प्रयोगाने सिद्ध करता येतं, बाकी आपल्याला सिद्ध करता येत नाही. चला पुढे. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॅल्यूम
शॉर्टमध्ये IRV असं म्हणतात. द मॅक्झिमम व्हॅल्यूम ऑफ एअर ऑर एक्स्ट्रा व्हॅल्यूम एअर. बरोबर आहे, जेवढं लागतं त्याच्यापेक्षा घेणं आणि सोडणं त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे आपण घेतो, दॅट इज इन्स्पायर ड्युरिंग द फोर्स ब्रिदिंग इन ॲडिशन टू TV. बरोबर आहे, टायडल व्हॅल्यूम. इट्स व्हॅल्यूम इज 2000 to 3000. बघा आता त्याची व्हॅल्यूम आता किती म्हणतात या ठिकाणी, त्याची व्हॅल्यूम किती म्हणतं या ठिकाणी 2000 ते 3000 ml म्हणतं, ml. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा रेस्पिरेटरी रिझर्व व्हॅल्यूम. रिझर्व म्हणजे साठवलेलं असा त्याचा. द मॅक्सिमम व्हॅल्यूम ऑफ एअर दॅट इज एक्सपायर्ड ड्युरिंग द फोर्स ब्रिदिंग नॉर्मल expiration. Its value is 1000 to 1100 ml. आता इथं काय म्हणत आहे, ज्यावेळेस आपण नॉर्मल घेतो द मॅक्झिमम व्हॅल्यूम ऑफ एअर दॅट इज एक्सपायर्ड ड्युरिंग द फोर्स ऑफ ब्रिदिंग. ज्यावेळेस आपण श्वासोश्वास करतो त्यावेळेस आपण जे काही मॅक्झिमम बाहेर सोडतो आपण श्वासातून तो बनतो त्या ठिकाणी. बरोबर आहे. त्याच्यानंतर डेड स्पेस DP ज्याला आपण म्हणतो. आता ते डेड स्पेस काय तर बघा, द व्हॅल्यूम ऑफ एअर दॅट इज प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक प्लस मायनस इक्वल टू राहून त्या ठिकाणी रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असणारा शिल्लक फ्रॉम नोज टू टर्मिनल ब्रॉन्कल्स. नाकापासून तर ते ब्रॉन्कलपर्यंत असा त्याचा अर्थ आहे. राईट, तो डेड आहे. डेड म्हणजे काय, त्याचं काही घेणं न देणं, ते रिकामा असल्यासारखा असा त्याचा अर्थ. ओके, मग त्या ठिकाणी ते किती आहे त्या ठिकाणी, बट नॉट इन्व्हॉल्ड इन द गॅसियस एक्सचेंज. इट इज 150 ml. हे गॅसियस एक्सचेंजमध्ये ते इन्व्हॉल्व होत नाही, मात्र 150 ml असतं असा त्याचा अर्थ आहे. रेसिड्युअल व्हॅल्यूम, द व्हॅल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन इन द लंग्स अँड द डेड स्पेस. रेसिड्यू म्हणजे राहिलेला भाग, चौथा ज्याला आपण म्हणतो ना, वापर करून वगैरे सगळं राहिलेलं ते, दॅट रिमेन इन द लंग्स जे नेहमी फुफ्फुसामध्ये असतं. अँड डेड स्पेस इव्हन आफ्टर मॅक्झिमम एक्सपायरेशन. जास्तीत जास्त आपण बाहेर सोडल्यानंतर जो काही उरलेला आहे, इट इज 1100 to 1200 ml. 1100 ते 1200 ml असेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर लंग कॅपॅसिटी. आता फुफ्फुसाची कॅपॅसिटी, टोटल लंग कॅपॅसिटी, द मॅक्झिमम amount of air that the lungs can hold after a maximum forceful inspiration कंसामध्ये 5200 to 5800 ml. 5200 ml ते तर 5800 ml असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. त्याच्यानंतर व्हिटल कॅपॅसिटी. व्हिटल म्हणजे अत्यंत आवश्यक जगण्यासाठी ती कॅपॅसिटी. द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीथड आउट. बघा, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर कॅन बी ब्रीथड आउट, बाहेर टाकून देतो आफ्टर ए मॅक्झिमम इन्स्पायरेशन. जेवढा आपण जास्त घेतलेला आहे तेवढाच आपण त्या ठिकाणी बाहेर टाकून देतो. इट इज द सम टोटल ऑफ TV म्हणजे टायडल व्हॅल्यूम. IRV म्हणजे रेस्पिरेटरी रिझर्व व्हॅल्यूम. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. अँड ERV बरोबर आहे, म्हणजे ER म्हणजे रेस्पिरेटरी रिझर्व व्हॅल्यूम. राईट. अँड इज 4100 to 4600 ml. 4100 ते 4600 ml.
बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर, तुमच्या डोक्याचा वापर करून सांगा म्हणते. व्हाय डज गॅस एक्सचेंज इन द ॲल्युलार रिजन व्हेरी रॅपिड. बघा, ॲल्युलारचा जो भाग आहे त्याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज का होतं त्यानं म्हणतात त्या ठिकाणी फास्टली. ते फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे, बरोबर आहे. नाही झालं तर म्हणून जाते, असा त्याचा अर्थ. चला, सी काय, इंटरनल रेस्पिरेशन. कोणता भाग आता, इंटरनल रेस्पिरेशन. बघा आकृतीमध्ये बघा इथे याच्यामध्ये पुस्तकामध्ये, द टू मेन कॉम्पोनंट्स ऑफ ब्लड इन्वॉल्व्ड इन ट्रान्सपोर्ट ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन. बघा दोन मुख्य गोष्टी कोणतं, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन आहेत. द RBC अँड द प्लाझ्मा. बघा काय काय या ठिकाणी रक्तामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, RBC आणि प्लाझ्मा. बघा पुढे आता त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन कसं वाहतं त्यानं ते दाखवलं. बघा आता या ठिकाणी दाखवतो तुम्हाला मी ऑक्सिजन इथं बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. हां, ऑफ द टोटल ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेड ओनली 3% इज ट्रान्सपोर्टेड इन द डिझॉल्व्ड स्टेट. विरघळलेल्या अवस्थेमध्ये 3%च असते, बरोबर आहे, बाय द प्लाझ्मा. मग नंतर बाकीच्या प्लाझ्मामध्ये किती, प्लाझ्मामध्ये द रिमेनिंग 97% इज बाउंड टू हिमोग्लोबिन. बरोबर आहे, हिमोग्लोबिन प्रेझेंट इन द RBC. RBCमध्ये जे काही हिमोग्लोबिनचा जो प्रमाण आहे तो या ठिकाणी त्याचा आहे उपयोग. त्याच्यानंतर आता बघा पुढे पेज नंबर 157चा भाग झाला. आता 158 या ठिकाणी येणार आहोत आपण. ते या ठिकाणी बघा, हिमोग्लोबिन ॲक्ट ॲज द रेस्पिरेटरी कॅरियर्स. हिमोग्लोबिन सुद्धा काय आहे या ठिकाणी, रेस्पिरेटरी कॅरियर आहे. रेस्पिरेटरी सबस्टन्स जे काही कॅरी करणारे त्याला घेऊन जाणारा. इट हॅज हाय अफिनिटी फॉर O2. बरोबर, O2 म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल. अफिनिटी म्हणजे त्याचा संबंध, कोणाचा संबंध आहे, ऑक्सिजनचा आणि हिमोग्लोबिनचा खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. ओके, अँड कंबाईन्ड विथ इट टू फॉर्म ऑक्सिहिमोग्लोबिन. या दोघं हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्सिहिमोग्लोबिन असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. थेरॉटिकली वन मॉलिक्यूल ऑफ HB हॅज 4 each of which can pick up a molecule of oxygen. मग हिमोग्लोबिन काय करतो, ऑक्सिजनचा मॉलिक्यूल पिकअप करून घेतो, ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतो. बरोबर आहे. आता इथे दिलेलं ऑक्सिहिमोग्लोबिन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द लंग्स टिश्यू वेअर इट इज डिसोसिएट रिलीज O2. नंतर O2 त्याच्यातून काय होतो, बाहेर पडतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, आता हे खरं तर केमिकल रिॲक्शन असल्यासारखेच आहेत, तेवढं लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आपल्याला. चला पुढे. However, the degree of saturation of HB with O2 depend upon the O2 tension is PPOT full stop 100% सोल्युशन इज रेअर. 100% सोल्युशन रेअर मिळतं, असा त्याचा अर्थ आहे. मॅक्झिमम सॅच्युरेशन ऑफ 95% to 97% is at PPO2 is annually कंसामध्ये 100 mmHg. बरोबर आहे. चला आता पुढे बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं ते बघा. डिग्री ऑफ सॅच्युरेशन
decreases with the drop in PPO2. बरोबर आहे. PPO2 चा अर्थ पार्शियल प्रेशर कोणाचा, ऑक्सिजनचा, इज कॉल्ड ऑक्सिजन डिसोकेशन कर्व. बघा इथं कर्व इथं दिलेलं आहे आकृतीमध्ये, इथं कर्व आहे बघा. ऑक्सिजन PPO2 Hg. तर या ठिकाणी काय म्हणतंय, HB 96%, HB percentage टू सॅच्युरेशन. बघा आता ही आकृती बघा, या ठिकाणी हे ग्राफ कमी जास्त झालेला आहे. लो O2, हाय HP, नॉर्मल CO2, नॉर्मल pH, हाय कार्बन डायऑक्साईड, लो pH, असा त्याचा अर्थ आहे. हे या ठिकाणी काढलेले आहेत बघा. हां, त्याच्यानंतर आता बघा पुढे, ॲट द 30 mm Hg ऑफ PPO ओनली 50% सॅच्युरेशन कॅन बी मेंटेन्ड. 50% मेंटेन केला जातो असा त्याचा अर्थ आहे. द रिलेशनशिप बिटवीन द HBO हेमोग्लोबिन ऑक्सिजन, बरोबर आहे, सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन PPO2 is called oxygen dissociation curve. Okay, this oxygen hemoglobin dissociation curve is a sigmoid curve and is shift toward the right due to increase in H plus ion concentration, increase in PPO2 and rise the temperature. टेम्परेचर वाढतं असं म्हणलं त्या ठिकाणी. इन द रेस्पिरेटरी इन द टेम्परेचर अँड राईज इन द PPO2 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट formed in the RBC during the glycolysis, full stop. It lower the affinity of hemoglobin for oxygen. आता बघा हे 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 सगळं फिजिओलॉजीचा भाग आहे. आणि हिमोग्लोबिन, रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतो RBC, आणि हे RBC काय करतं माहिती आहे का, पूर्ण हे पर्सेंटेज घेऊन जाण्यासाठी मदत करतात. बोर इफेक्ट. आता बोरचं इफेक्ट का झालेलं या ठिकाणी, बोर हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. इथं कर्व वगैरे दिलेले आहेत. बोर इफेक्ट बघा. इट इज द शिफ्ट ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन. ऑक्सिहिमोग्लोबिनचा अर्थ कळला तुम्हाला, ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन दोन्ही त्याच्यामध्ये आहेत. इट इज शिफ्ट of oxyhemoglobin dissociation occur during the change in parietal pressure of carbon dioxide is in blood. बरोबर आहे. हाल्डेन इफेक्ट. आता हाल्डेनचं म्हणण्यानुसार काय म्हणतं या ठिकाणी बघा, oxyhemoglobin function as an acid. It decreases pH of blood, full stop, due to decrease in the membrane of H plus ion. HCO3 changes into the H2 and CO2, पानी आणि कार्बन डायऑक्साइड. In the alveoli where PPO2 is high, PPO2 is the low oxygen bind with oxyhemoglobin
but in the tissue where the PpO2 is lower and PpCO2 is high, hemoglobin does not hold as much O2. It releases O2 for the defecation into the tissue cell. आता हे सगळं पेशीमध्येच होणाऱ्या अभिक्रिया आहेत, त्याच्यामध्ये ते घडते असं त्यांना सांगितलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि हे कर्व एकदा थोडंसं आपण समजून घेऊ. ऑक्सिजन PpO2 हे बघा, एका साईडला ऑक्सिजन PpO2 दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज, बरोबर. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड पॉयझनिंग. कार्बन डायऑक्साईड काय पॉयझनिंग आहे ते या ठिकाणी सांगते. हां, कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. आता कार्बन मोनॉक्साईड हे विषारी असतं, खूप विषारी असा त्याचा अर्थ आहे. ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन म्हणजे हिमोग्लोबिनचं जे कोणाबरोबर प्रमाण त्या ठिकाणी ऑक्सिजनशी, त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन, बरोबर आहे. ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर द कार्बन मोनॉक्साईड इज अबाउट 250 टाइम मोर, कॉमा, देन फॉर द ऑक्सिजन in the presence of carbon monoxide hemoglobin readily combine to form a stable compound carbon oxy hemoglobin, बराबर है. फुल स्टॉप. द hemoglobin is blocked by carbon monoxide preventing oxygen and binding with hemoglobin, बरोबर आहे. प्रिव्हेंट तर केलं जातं परंतु विथ बाइंडिंग, बरोबर, त्याच्याबरोबर मिळून. thus less hemoglobin is available for oxygen transport, depleting the cell of oxygen. depleting म्हणजे वंचित, त्याच्यापासून न मिळणे. दिस इज कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. यालाच कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग असे म्हणतात. लक्षात आलं. त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर असं म्हणलेलं आहे. व्हाईल वर्किंग विथ द कार इंजिन इन ए क्लोज गॅरेज. ओके. त्याच्यानंतर जॉन संडे फील्ड dizzy and fainted, full stop. What is the possible reason? आता कारण काय असेल असं त्यांना म्हणत आहे. आता ट्रान्सपोर्ट ऑफ O2 आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया. ओके.